कपड्यांच्या घडी करतो. तर हा त्याच्या कशामध्ये येईल, सामाजिक आणि भावनिक विकास मध्ये. म्हणजे केस विंचरणं किंवा आपण आता या चटया मांडल्यात बरोबर, तर ती चटई आपण जेव्हा बसायला अंतरतो परत ती गुंडाळून जायच्या जागी ठेवायची. हात धुया म्हणजे जेवणानंतर, संडास करून आल्यानंतर हात धुवायचे, खेळून आल्यानंतर हात धुवायचे, पाय धुवायचे. ह्या मुलांना शिस्त लागल्या पाहिजे असं. आणि नंतर आहे सृजनशीलता विकास. सृजनशीलता म्हणजे काय, सर्जनशीलता म्हणजे ज्याच्याकडून आपण आपल्याकडे काय असतं, आपण विमान आणून देऊ शकलो तर हे छोटे छोटे आहेत. आता हे काय आहे, विमान आहे, होडी आहे, कागदापासून आपण बनवले ना विमान. मग त्यांना ते कागदापासून वस्तू शिकवायच्या असं बनवायला, छोट्या छोट्या होडी, विमान. आता विमान असा उडतो कागदातून, हे होडी अशी बनवली का होडी दिसते असं. म्हणजे आपण त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे. आणि शारीरिक विकास मध्ये आता एखाद्या आईने उठायचंय, आईने आणि असं चालायचं म्हणजे हे भाषा विकास, शारीरिक विकास म्हणजे मुलांना वाकडं चालणं असं. तर ते आईकडून करायचं, आईने मुलाकडून किंवा वडिलांकडून. आणि पालक का सांगितले माहिती का, तू आला ते फार तुझं मनापासून स्वागत आहे आला त्याच्याबद्दल. कारण की वडील पालक, आई सांगते रोज असते मीटिंगला, वडील कोण नसतं, बोलवलं तरी येत नाही असं. तर ते आले तर तुमचं खरंच मनापासून स्वागत, की वडिलांनी जास्ती करून यायचं. आई असते आणि आई कामामुळे कंटाळते आणि मग मुलांना सांगते मारते वगैरे, तसं मारायचं वगैरे नाही, त्यांच्याकडून अशा प्रकारे घ्यायचं. ती नाही एक कर ना ते वाकडं वाकडं चालायचं असं, रेषेवर चालायचं, नंतर गोलातून आता हे गोलातून आहे, त्या गोलातून काय वाजवा हे उडी मारा. हा पप्पा आता करणार, रियांचे पप्पा करणार. हा 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 फुलं ठेव. वा वा छान छान, पप्पासाठी टाळ्या वाजवा. वा 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 वा, असे आपण खेळ घेऊया. वा वा, असं घरी खेळ खेळायचे. हा आट्या पाट्या, छान छान. पप्पाने किती छान केलं बघ.